थोड्याच वेळात राज ठाकरे हे शिवाजी पार्कमधील मेळाव्यासाठी रवाना होतील। रवी खरात आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रवी, सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे आता राज ठाकरे मेळाव्यासाठी या निवासस्थानाहून कधी रवाना होत आहेत याकडे, त्याबद्दलचे काय अपडेट्स? बरोबर, आज मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण सध्या राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर आहोत। आपण पाहू शकतो की मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांचं हेच ते शिवतीर्थ हे जे निवासस्थान आहे, या निवासाला पण आपण देखील पाहू शकतो की आकर्षक अशी सजावट देखील करण्यात आलेली आहे व काही वेळातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे याच निवासस्थानाहून जो गुढीपाडवा मेळावा आहे पार्कामध्ये त्या ठिकाणी निघणार आहे। पार्कापासून त्यांच्या घराचं जे अंतर आहे ते जेमतेम अवघ्या 2 ते 3 मिनिटांचं आहे। आता काही वेळातच राज ठाकरे इकडून निघतील व मेळाव्याला ते संबोधन करणार आहे। नक्की राज ठाकरे काय बोलणार आहे याकडे सर्वांचंच लक्ष आहे। मात्र आपण पाहू शकतो की त्यांच्या निवासस्थानाबाहेर देखील पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे व तसेच आपण दृश्यामध्ये देखील पाहू शकतो की असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी सध्या जमलेले आहेत। महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातनं हे कार्यकर्ते सध्या आलेले आहेत आणि मी माझ्या कॅमेरामॅनला सांगू इच्छितो की त्यांनी तो आजूबाजूचा परिसर देखील दाखवावा। हेच ते छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान आहे। इथेच राज ठाकरे यांचा आज जो गुढीपाडवा आहे तो मेळावा आहे व त्याच ठिकाणी ते काही वेळातच त्या ठिकाणी ते जाणार आहेत व ते संबोधन करणार आहेत। खरं तर ते नक्की काय बोलणार आहे, काय मार्गदर्शन करणार याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष आहे। मात्र सध्या आपण त्यांच्या निवासस्थानाबाहेर आहोत आणि काही वेळातच राज ठाकरे हे गुढीपाडवा मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी निघतील। श्रुती, नक्कीच ही दृश्य आपण पाहतो आहोत दादरमधली छत्रपती शिवाजी महाराज पार्कातली। मनसैनिक राज्यभरातनं जमलेले आहेत। राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी आता आगामी काळासाठी काय मार्गदर्शन राज ठाकरे यांच्याकडून केलं जात आहे, राज ठाकरेंची तोफ या वेळेला कुणाच्या दिशेनं धडाडणार आहे याकडे या मनसैनिकांचं लक्ष लागलेलं आहे। थोड्याच वेळात राज ठाकरे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थहून रवाना होतील। अगदी हाकेच्या अंतरावर म्हणजे 2 ते 3 मिनिटाच्याच अंतरावर बाजूलाच शिवाजी पार्क आहे, त्या ठिकाणी ते दाखल होतील आणि राज ठाकरे काय बोलणार याकडे फक्त मनसैनिकांचं नाही तर राज्याच्या राजकीय वर्तुळाचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे। हे सगळे महत्त्वाचे नेते मंडळी जे आहेत ते मनसेचे व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत। आपल्याला माहिती आहे नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडलेली होती आणि नव्यानं नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीनं यावेळेला राज ठाकरे काही बोलतायत का? मध्यंतरीचं त्यांचं जे वक्तव्य होतं खोके भाई, या संदर्भात पुन्हा एकदा काही राज ठाकरे बोलणार आहेत का याकडे सगळ्यांचं लक्ष।